नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत चांदवडला। मुंबई नाशिक हायवेच्या जवळच रेणुका मातेचं मंदिर आहे। हा तुम्ही बघू शकता, हा चांदवडचा किल्ला आहे। आणि आपण हायवेच्या बाजूनी जेव्हा येतो, आपण येथे गाडी पार्किंग केली की येथे बघा खालच्या बाजूला देवीचं हे मंदिर आहे। तिथे तुम्हाला दिसतोय तो दीपस्तंभ दिसतोय, मुख्य प्रवेशद्वार दिसतंय आणि हे शेड उभारले। शेडच्या इथून आपण आत येऊन हे देवीचं दर्शन घेतो। हा देवीचा हे तुम्ही कळस बघू शकता, मंदिराचा कळस आहे हा। गाडी बंद झाली। आपण देवीच्या दर्शनाला जाऊयात। मित्रांनो, आता आपण जी हायवेच्या साईडने जी एंट्री आहे, जिथे आपण गाडी लावून आपण खालती मंदिरात जाऊन दर्शन घेतो, त्या एंट्री पाशी आपण आलेलो आहोत। एका पॉइंट पर्यंत येथे गाडी नक्कीच येते। तो बघा, तो जो तुम्हाला रस्ता दिसतोय तो आपला मुंबई आग्रा महामार्ग आहे आणि हे आपलं मुख्य प्रवेशद्वार आहे। हे बघा, श्री रेणुका देवी संस्थान अहिल्याबाई होळकर यांच्याद्वारे संचालित रेणुका देवी संस्थानाला आपण आलेलो आहोत। तुम्हाला ते दिसतंय तो मंदिर परिसर आहे, इथे कमान उभी केली आहे। या मंदिराचा इतिहासही खूप रोचक आहे, तो मी तुम्हाला आता सांगतोच आहे। आधी आपण दर्शन घेऊयात, मग मी तुम्हाला माहिती देतो। मित्रांनो, आता आपण रेणुका मातेचे दर्शन घ्यायला चाललोय। तुम्ही हायवेवरनं या रस्त्याने येतात ना, तेव्हा खालच्या बाजूला मंदिर आहे। हे बघा, इथे प्रसाद, नैवेद्य, ओटी सगळ्याची दुकानं तुम्हाला एका रांगेतच दिसतील येथे। तसेच तुम्ही येथे बघू शकता, बोटं ठेवण्यासाठी जागा आहे। काही लोकांनी इथेच बोटं काढलेली आहेत। इथं तुम्ही बघू शकताय मार्केट आहे, दीपस्तंभ आहेत। मेन मंदिराची एंट्री तिथून आहे, तुम्ही बघू शकताय। आणि हे समोर मंदिर आहे रेणुका मातेचं। नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। नमस्कार, स्वागत आहे तुमचं एक्सप्लोर विथ दर्शन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत चांदवडला। तर चांदवडचं येण्याचं मुख्य कारण हेच की चांदवडला श्री रेणुका देवी यांचं एक देवस्थान आहे। आता श्री रेणुका देवी यांचा इतिहास जर तुम्ही तसा बघाल तर खूपच मोठा आहे। म्हणजे अगदी त्रेतायुगाच्या आधीपासूनही हा तुम्हाला इतिहास येथे समजून सांगण्यात येईल। तर सुरुवात अशी होती की राजा व राणी यांना जेव्हा मुलगी झाली, राजाचे नाव रेणू असल्या कारणामुळे देवीला रेणुका असे हे नाव पडले। तर आता जसं जसं लग्नाचे वय झाले, त्यांनी स्वयंवर करायचे ठरवले। स्वयंवरात तिन्ही लोकांपासून, म्हणजे जे आपण म्हणतो ना स्वर्गलोक, पाताळलोक आणि भूमिलोक, या तिन्ही लोकातनं सगळ्या प्रकारचे लोक आले देवीशी लग्न करण्यासाठी।
त्यातनं निवड करून देवीनी जमदग्नी ऋषी यांची निवड केली व या दोघांचे लग्न झाले। तर जमदग्नी ऋषी हे मुळातच अतिशय रागीट असे प्रकारचे ऋषी होते। ते ऋषी दरवेळी कसे व्हायचे, रेणुका माता ह्या आपल्या पती जे होते म्हणजे जमदग्नी ऋषी यांची सेवा करायची। खालती गोदावरी नदी होती, तिथे माहूर गडावरची गोष्ट करतोय मी। नदी असल्या कारणामुळे ते दरवेळी तिथे संध्याकाळी पाणी व इतर गोष्टी आणण्यासाठी दैनंदिन जे त्यांच्या नित्यनेमाचे होते तसेच ते दररोज नदीत पाणी आणण्यासाठी जात होते। तशी एका दिवशी गेले होते, पण झाले असे की एकदा त्यांना पाणी भरून वरती यायला झाला उशीर। तर उशीर झाल्यामुळे काय झाले, आपले जमदग्नी ऋषी हे जरा रागीट स्वभावाचे होते, बरोबर आहे। रागीट स्वभावाचे असल्यामुळे त्यांनी काय आदेश दिले की तुला यायला उशीर झाला आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचे जे 5 पुत्र होते, 5 पुत्र त्यापैकी पहिले 4 पुत्र हे मातृभक्त असल्या कारणामुळे त्यांनी आपल्या पित्याची आज्ञा ही ऐकली नाही। 5वे जे पुत्र होते परशुराम यांनी ही आज्ञा ऐकली व त्यांनी जसं आपले वडील म्हणाले तसंच आपल्या आईचे म्हणजेच रेणुका मातेचा वध केला, शिरच्छेद केला। शिरच्छेद केल्यामुळे रेणुका मातेचे जे धड होते ते आजही माहूर गडावर आहे, तेथेच राहिले आणि जे शिरच्छेद केला ते शिर उडून या ठिकाणी येऊन पडले चांदवडला। म्हणून या ठिकाणी रेणुका मातेचे पूजन आजही केले जाते। आपल्या महाराजांच्या काळानंतर 1735 ते 1795 या काळात अहिल्यादेवी होळकर व त्यांचे कुटुंबीय या पूर्ण देवस्थानाची देखभाल करत होते। हा जो तुम्ही सातबारा काढलात तर तो त्यांच्याच नावावर आहे। त्यांची दूरदृष्टी बघा केवढी होती की भविष्यात काही प्रॉब्लेम नको म्हणून त्यांनी आधीच हा सातबारा त्यांच्या नावावर करून ठेवलेला होता। 1995 नंतर ते आजतागायत त्यांच्या घराण्याकडे जबाबदारी होती। त्यांच्या घराण्याची जबाबदारी जशी त्यांनी हँडओव्हर केली शासनाला केली त्यांनी एक देवस्थान कमिटी तयार केली व आज हे देवस्थान या पूर्ण एरियाची काळजी घेतं आणि आपल्याला हे जी सगळी वास्तू आज दिसतीये, सुस्थितीत दिसतीये, त्याचं निगा राखली जाते, स्वच्छता केली जाते, ती सगळी आपल्या आता या ट्रस्टच्या द्वारे केली जाते। त्यामुळे हे मंदिर ऐतिहासिक तर आहेच, पण पौराणिक महत्त्वसुद्धा या मंदिराला आहे। आणि आतमध्ये कॅमेरा वापरण्यास मनाई असल्याकारणाने आपण हा व्हिडिओ बाहेर काढत आहोत, याची नोंद घ्यावी। रेणुका माता की जय।